नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. अर्थातच आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये अनेक आपल्या अशा इच्छा असतात ज्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या याची आपण अपेक्षा करत असतो. बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो आणि तरीसुद्धा आपल्या काही अशा इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची वेळ ही मानण्यात आलेली आहे, ती म्हणजे ब्रह्ममुहूर्त. वेद, पुराण, ग्रंथ, उपनिषदामध्ये या वेळेला जे आहे ते खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. या वेळेला आपण पूजापाठ, ध्यान, त्याचबरोबर व्यायाम, योगा, जप, तप या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे चमत्कार तर होतातच, पण आपली शारीरिकदृष्ट्यासुद्धा खूप मजबूत बनत असते. त्यामुळे या वेळेला खूप महत्त्व आहे. आता ब्रह्ममुहूर्ताचा योग्य वेळ कोणती आहे, तर ब्रह्ममुहूर्ताची योग्य वेळ म्हणजे 3 ते 5 हा जो वेळ असते त्याला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात. काही लोक 4 ते 5 यालासुद्धा ब्रह्ममुहूर्त असे म्हणत असतात. आता या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला एक असा मंत्र म्हणायचा आहे जो अर्थातच आपल्या इच्छापूर्ततेसाठी तर असणारच आहे, पण आपल्याला पैशाची गरज असेल तर ते कोणत्या मार्गाने आपल्याकडे तो पैसा जो आहे तो येणार आहे या मंत्राने. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीचा हा मंत्र सांगण्यात आलेला आहे. तर हा मंत्र कसा घ्यायचा आहे, तर अर्थातच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठता क्षणी अर्थात तुम्ही आंघोळ करू शकता आणि नाही आंघोळ झाली तरीसुद्धा तुम्ही उठल्यानंतर एका जागेवर स्थिर बसून ध्यान जे असते अशा अवस्थेमध्ये बसायचं आहे आणि तुम्हाला अगदी डोळे मिटून श्वासावर आपलं ध्यान देऊन श्वासाची गती अगदी मंद करून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडता तुम्हाला हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. याने तुम्हाला जी पण काही पैशाची अडचण असेल, तुम्हाला पैशाची गरज असेल तर या मंत्राने ती नक्कीच पूर्ण होणार आहे. जपाचे मुळात 2 प्रकार असतात. एक की जे आपण माळ घेताना मोठ्याने बोलत असतो तो एक जप असतो आणि दुसरा म्हणजे अजप, ज्याला जे आहे माळ न घेता आपण श्वासाच्या गतीवर जेव्हा जप घेत असतो, म्हणजेच की आपल्या तोंडातून आवाज निघत नाही तर आपलं डोळे मिटलेले असतात, आपण ध्यान करत असतो आणि आपला श्वास जे आहे ते मंत्र आपण अंतर्मनापर्यंत जे मंत्र घेत असतो त्याला अजप म्हणतात. त्यालाच प्राण जप असे सुद्धा म्हणतात. तर आपल्याला हा जो जप आहे तो अर्थातच श्वासाच्या द्वारे घ्यायचा आहे, जेणेकरून आपली इच्छा, आपली जी समस्या आहे ती लवकरात लवकर आपल्या ब्रह्मांडापर्यंत पोचेल आणि त्याचं लवकरात लवकर आपली पूर्ण व्हायला त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते. त्याचबरोबर हा जप घेतल्याने आपली कुंडलीसुद्धा जागृत होणार आहे. आपले जे 7 चक्र असतात ते ॲक्टिव्ह होत असतात आणि त्याच्यामुळे अनेक फायदे जे आहेत ते होत असतात. आता ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्याला ध्यान अशा परिस्थितीमध्ये बसायचं आहे, मनाला अगदी शांत करायचं आहे आणि अर्थातच आपल्याला जप घ्यायचा आहे. तर तो जप कोणता आहे बघा, तो जप आहे, सर्वात पहिले तर तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे. जे कोणी तुमचे कुलदैवत आहे त्यांचं अगदी 2-3 मिनिटं का होईने नामस्मरण करा. नंतर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम श्री हरी वल्लभाय नमः. ओम श्री हरी वल्लभाय नमः असा मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे आणि याचे रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर येणार आहेत. त्यामुळे अर्थातच तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी आणि ब्रह्ममुहूर्तावरचे जे काही मंत्र असतात ते नक्की घेत जा. जर तुम्ही त्या वेळेत उठत असाल तर अर्थातच तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.